हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. तर आज आहे संडे इव्हनिंग आणि आज आमच्याकडे येणार आहेत गेस्ट. तर मी घर असं ख्रिसमसचं छान डेकोरेट केलेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, हा आहे माझा डायनिंग टेबल ज्याच्यावर मी थोडं ख्रिसमस डेकोरेशन केलं आहे. आणि इकडे आमच्या विंडोजला मी खूप लाईटिंग लावली आहे आणि आकाशकंदीलसुद्धा लावले रेड कलरचे. आणि इकडे आम्ही छोटंसं असं ख्रिसमस विलेज बनवलेलं आहे. ख्रिसमस आहे आता म्हणून. आणि खूप छान असं विंडोलाही डेकोरेशन लावले आहेत, छोटे छोटे ख्रिसमस. आणि मी आता बनवते आहे गेस्टसाठी पावभाजी. तर इथे मी बटाटा, कॉलीफ्लॉवर आणि गाजर हे एकत्र कुकरला उकडवून घेतलेलं आहे छान. आणि ते मी आता मॅश करून ठेवते आहे. आणि साईडला इथे मी लसूण आणि लाल मिरचीसुद्धा भिजत घालून ठेवली होती. तर चला आता आपण फोडणीची तयारी करू. तर मी घेतलं आहे बटर आणि तेल, दोन्ही समप्रमाणात. आणि याच्यात आता मी कांदा ॲड करणार आहे. आणि कांदा छान लाल होईपर्यंत परतवून घ्यायचा. कांदा परततोय तोपर्यंत मी इकडे लसूण आणि मिरचीची छान अशी पेस्ट बनवून घेते. थोडं लागत असेल तर पाणी ॲड करायचं आहे आपल्याला. आणि इथे आपला कांदा थोडा ट्रान्सपरंट असा झाला आहे. मग मी इथे कॅप्सिकम जी एकदम बारीक चिरून ठेवली तीसुद्धा ॲड करते आहे. आणि ती आपल्याला छान कांद्यासोबत आता परतवून घ्यायची आहे पार्शली कुक होईपर्यंत. त्यातच मी मीठसुद्धा ॲड केलेलं आहे की मिठाने लवकर परतलं जाईल. आणि आता इथे जी आपण पेस्ट बनवली होती लसूण आणि मिरचीची ती ॲड करते आहे. ती 2-1 मिनटं आपल्याला छान अशी परतवून घ्यायची आहे. मग याच्यात आपल्याला टमॅटो प्युरे घालायची, 4 टमाट्यांची प्युरी आहे. आणि तोपर्यंत टमाटा शिजतो मी इथे कांदा, कोथिंबीर आणि लिंबू चिरून ठेवला आहे. आणि आता इथे आपला टमाटासुद्धा परतला गेला आहे छान. तर आपण मसाले ॲड करू. तर मी इथे घेतला आहे 3 चमचे पावभाजी मसाला, 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद. हे सर्व मसाले आपण छान असे आता परतवून घ्यायचे आहे. आणि हे सर्व मसाले ॲड करत असताना आपल्याला फ्लेम एकदम मीडियम लो ठेवायची आहे. आणि हे मसाले छान परतल्या गेल्यानंतर आपण याच्यात ज्या मिक्स भाज्या मॅश करून ठेवल्या होत्या त्या ॲड करायच्या आहे. तर ह्या मी ॲड करते छान आणि आता मिक्स करून घेणार आहे. आणि हे आता मी थोडं मीडियम हाय फ्लेमवर ठेवेल. मीठ पण ॲड केलं आहे आणि याला मी जवळपास 10 ते 15 मिनटं छान उकळू देणार आहे, की जेणेकरून सर्व फ्लेवर्स ते एकमेकांमध्ये मिक्स व्हायला पाहिजे आणि त्याच्याने छान चव येईल. तर आता मी इथे ढोकळ्यांची सुद्धा तयारी करणार आहे याच्यानंतर. तर मी ढोकळ्यांसाठी 1 कप बेसन घेतलेलं आहे. याचे एक्झॅक्ट प्रमाण घेतले तर खूप सुंदर असे इन्स्टंट ढोकळे तयार होतात. तर 1 कप बेसनला मी इथे घेत आहे 2.5 चमचे साखर. साखर थोडी कमी जास्त करू शकता, पण 2.5 चमचे हे योग्य प्रमाण आहे. 2.5 चमचे साखरेनंतर मी टाकत आहे अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड आणि अर्धा चमचा मीठ. आता हे सर्व टाकल्यावर आपण याच्यात 1 वाटी पाणी टाकणार आहोत. आणि लांब फ्री होईपर्यंत छान विस्कने आपल्याला फेटून घ्यायचं आहे. आता तोपर्यंत इकडे मी एका कढईत 1 प्लेट ठेवली, ज्याला मी तेलाने ग्रीस करून घेतलं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता की छान आपलं बॅटर आता लंप फ्री झालं आहे. यात मी अर्धा चमचा सोडा टाकते आहे. सोडा टाकल्यावर हे साईजमध्ये डबल होईल आणि आपल्याला ह्यावेळेस एकदम पटकन करायचं आहे काम. तुम्ही बघू शकता हे खूप हलकं आणि असं फ्लफी झालेलं आहे. तर आता आपण हे त्या ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये टाकून घेणार आहोत. आणि इकडे मी चहासुद्धा ठेवलेला आहे आमच्यासाठी. आणि आता हे सर्व बॅटर मी याच्यात टाकून घेतलं आणि झाकण ठेवून 7 ते 8 मिनटं छान वाफ येऊ द्यायची आहे. 7 ते 8 मिनटं याला स्टीम आल्यानंतर तोपर्यंत इकडे आपण तडका बनवू. तडका बनवण्यासाठी मी याच्यात घेतलेलं आहे तेल. तेलामध्ये मी आता टाकणार आहे 2 चमचे मोहरी आणि अर्धा चमचा जिरं. हे छान तडतडल्यानंतर आपण याच्यात टाकूया कढीपत्ता. 10-12 पानं कढीपत्त्याचे, कारण मी 2 ताटं बनवणार आहे ढोकळ्यांचे. आणि 5-6 मिरच्या बारीक चिरलेल्या. हे सर्व आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत थोड्या मिरच्या अशा क्रिस्पी होईपर्यंत. आणि मग मी हे ढोकळ्यांवर टाकून घेणार आहे. तर ढोकळे आपले इथे रेडी होते. मी त्याच्यावरती मग ते आपण बनवलेलं तेल टाकलं आहे, थोडी आता बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि हे सर्व गार्निशिंगसाठी आहे, हे ऑप्शनलसुद्धा आहे.
तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता किंवा स्किप पण करू शकता. तर मी खोबरंसुद्धा टाकलं आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.